ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदैवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नरसिंह सरस्वत्यै नमः, भगवान श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। आज आपण दत्तजन्माच्या अध्यायामध्ये जाणार आहोत। दत्तदैवत काय आहे, अनुसूया कोण, अत्री कोण, त्यांच्यातून ते कसं काय उत्पन्न झालं, हे सगळा इतिहास, ह्या सगळ्याची पार्श्वभूमी आणि त्यातून निघणारे अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। ससिद्ध आणि नामधारक यांचा संवाद चालू आहे। त्यावेळी ते अत्री ऋषी कोण आहेत या संबंधीचा उल्लेख करतात। अत्री ऋषीचा पूर्वका सृष्टीपासोनी सकळ, पूर्वी सृष्टी नमती काही, जलमय होते सर्वही, आपो नारायण म्हणोनी पाही, वेद बोलती याची कारणे, उदक आपो नारायण सर्वाभूती वासपूर्ण। सगळीकडे उदकच उदक होतं, आपो नारायण हाच उदक। आणि अशावेळी एका हिरण्यगर्भ अंडाची निर्मिती झाली आणि त्यालाच आपण ब्रह्मांड म्हणू लागलो। ब्रह्मानं रजगुण निर्मिले, हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा, फुटोनी शकले झाली ऐका, एक शकल भूमिका होऊन ठेली, शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजोनी राहिले, 14 भुवन रचिले, 10 दिशा मानस वचन काळ, काम क्रोधादी सकळ सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी। ब्रह्माने आपल्या मनाने सप्तपुत्रांना जन्म दिला, सप्तपुत्रांची निर्मिती केली, कारण त्याला सृष्टी रचायची होती। आणि या 7 जणांमध्ये मरीची, अत्री, अंगरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु, वशिष्ठ असे हे 7 पुत्र। आणि या 7 पुत्रांपासून पुढे सृष्टी उत्पन्न झाली। सप्तब्रह्मपुत्रांमधला हा आत्री हा एक, आणि तेथून पीठ गुरुसंतती, गुरुसंतती त्यापासून उत्पन्न झाली, कारण ह्या अत्रीपासून पुढे दत्तात्रेयांचा जन्म झाला। आणि दत्तात्रेय हे महान गुरु, सर्वश्रेष्ठ जगातले गुरु दत्तात्रेय। तर नामधारकाला ते म्हणतात, ऐकता अत्री ऋषींची भार्या, नाव तिचे अनुसूया, पतिव्रता शिरोमणी या जगदंबा तिची जाण। अत्यंत पतिव्रता अशी ही स्त्री होती अनुसूया, कोणाचीही असूया नाही। अनुसूयेचा अर्थ खरा हा आहे। इथे 3 एकत्र झाले, सत्वरजतम हे गुण ज्या ठिकाणी समान झाले त्याला त्रैमूर्ती म्हटलेला आहे। सत्वरजतम ब्रह्मा विष्णू महेश या तिघांमध्ये सत्वरजतमांचा वेगवेगळ्या प्रकारे अवशेष आहे। आणि या ठिकाणी ही अनुसूया अत्यंत पतिव्रता शिरोमणी म्हटलंय तिला। जणू काही ती जगदंबा, अत्यंत सौंदर्य लक्षणी अशी ही होती। तिचं सौंदर्य कोण वर्णन करणार। जिचा पुत्र स्वतः हा चंद्र, तिचं रूप काय सांगावं बरं।
पतिसेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी. अत्यंत पतिव्रता असल्यामुळं सर्व सुरवर भयभीत झालेले होते की त्यांची जागा ती घेते की काय. इंद्रादी सुरवर मिळवणी त्रैमूर्तीपाशी जाऊनी विनविता ती प्रकाश होणी. आचार अत्री ऋषीचा. हे सर्वजण सुरवर इंद्र त्रैमूर्तींपाशी गेले. पूर्वीच्या कुठल्याही कथा पहा, काही प्रश्न सोडवायचा असला की ब्रह्मा विष्णू महेश या तिघांपाशी जायचं, अशी प्रथा देवानी सुद्धा पाडलेली होती. इंद्र म्हणे, स्वामिया पतिव्रता स्त्री अनुसूया आचार तिचा सांगो काय तुम्हा प्रति. सांग मी तुम्हाला काय तिचा आचार सांगू. अत्यंत पतिव्रता आहे. पतिसेवा अत्यंत भक्तीने करते, मनापासून करते आहे. आणि अतिथी पूजाही ती अत्यंत प्रेमाने करते. गृहस्थाचा हा धर्म आहे अतिथी पूजा करणं, अतिथीला खाऊ घालणं, त्याला विनमुख न पाठवणं. तर हा तिचा आचार पाहून सूर्यसुद्धा घाबरत असे की तिला उष्णता होईल, मंद मंद तिच्यासाठी तपत असे. अग्निसुद्धा भयभीत होता, तो सुद्धा शीतळ होऊन गेला. वायू झाला भयचकित, व्हायचं विसरला, तोही मंद मंद व्हायला लागला. अशी ही पतिव्रता. भूमी आपण घेऊन देखा, नम्र झाली पादुका, भूमी सुद्धा नम्र झाली. शाप देईल वाही जर रागावली तर. असे हे तर देवाना ती म्हणाले सुरवर की तुम्ही जा तिच्याकडे. ती उद्या शक्य आहे आमची जागा घेण्याचा प्रयत्न करेल. तोही आमुते मारू शके, यासी करावा उपाय तू जगदात्मा. देवराय जाईल आमचा स्वर्गठाय, म्हणून आला तुम्हा सांग. उपाय जर केला नाही तर आमची केवढी पंचायत होईल. लवकर त्वरित जा तिच्याकडे, नाहीतर आम्हाला तिच्या द्वारी राहून तिची सेवा करावी लागेल. एक गमतीत ही सगळी कथा घ्यायची आहे. सत्व पाहावया सतीचे, त्रैमूर्ती वेश भिक्षुकाचे, आश्रमा आले अत्रीचे, अभ्यागत होऊन आले. तिन्ही देव आपल्या या सर्व देवांना पाघळले आणि निघाले की ठीक आहे, बघू आम्ही या सतीचं काय सत्व आहे ते पाहायला. भिक्षुकाचा वेश घेऊन ते तिच्या झोपडीपाशी आले. ऋषी गेला होता अनुष्ठान करण्यासाठी अत्री. मागे आले त्रैमूर्ती आपण अनुसूयेशी, आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती. हे अनुसूये, आम्ही तुमच्याकडे अतिथी म्हणून आलेलो आहोत. तुझ्याकडे भोजन करण्याची आमची इच्छा आहे. ती म्हणे, बसा, आत्ता भोजन रांधते. अतिथीला ताजं खाऊ घालणं हा धर्म आहे. बसा तुम्ही. ऋषी आमचे गेलेले आहेत स्नानासाठी नदीवर. स्नानसंध्या सर्व कर्म आटपून ते येतीलच. तोपर्यंत मी तुम्हाला आल्याबरोबर लगेच जेवायला वाटते. आता देव काय तुझ्याकडे खरे नुसते जेवायला आले होते का? तरी ते म्हणे, नाही, ते येस्तोपर्यंत आम्हाला वाट बघण्याची आमची ताकद नाही. त्यांना माहिती होतं अत्रीचा काय प्रभाव आहे. त्यामुळे तो यायच्या आधीच आपला कार्यभाग झाला पाहिजे हे त्यांना माहिती होतं. ते म्हणे, नाही, आम्ही तितका वेळ थांबणारा आमची इच्छा नाही. प्रचंड भूक लागली आम्हाला, ताबडतोब वाढ, नाही तर आम्ही दुसरीकडे जातो. आता अतिथी विनमुख होऊन जातील म्हणून ती तयार झाली. सगळा स्वयंपाक त्यांनी तयार केला उत्तम तऱ्हेचा आणि आली. बसा तुम्ही, मी जेवायला वाटते. तर या ठिकाणी तक्षणी अभयसकार करून या क्षालन केले. चरण त्यांचे अर्घ्यपाद्य देऊन त्यासी गंध पुष्पेसी, सवेची म्हणे हर्षी आरोगण सारीजे. सगळं स्वागत केलं, हातपाय धुतले, त्यांची पूजा केली. आणि मग पाटावर बसल्यानंतर अतिथी म्हणे, नाही, आम्हाला असं नको आहे. तुझ्या सौंदर्यावर आम्ही खूप खुश झालो आहोत. एकोणी तुझे स्वरूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणिक वसे. आमच्या मनात आणखीन एक इच्छा उत्पन्न झाली आहे.
की तू आम्हाला नग्न होऊन वाढावस. नग्न होऊन आम्हासी अन्न वाढावे परियसी, अथवा काय निरोप देसी, नाही तर आम्ही चाललो. तिने त्यांचं हे ऐकलं भाषण. मग तिच्या लक्षात आलं की हे कोणी सामान्य अतिथी नाही आहेत, हे कोणीतरी कारणिक पुरुष असले पाहिजे आणि माझी परीक्षा पाहायला आलेले असले पाहिजे. अतिथी विमुख तरी हानी निरोप केवी उल्लंघू, माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळ, पतीचे असे तपफळ तारील मज म्हणसे. माझा पती इतका तपस्वी आहे, त्याच्या फळानी त्याच्या तपानी मी तारून जाईन, इतका तिला प्रचंड विश्वास होता आपल्या पतीवर. पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण, वस्त्र फेडोनी नग्न म्हणे अतिथी बाळे माझी, नग्न होऊन सती देखा घेऊन आली अन्नोदका, तेव्हा त्याची झाले बाळका. अरे तिचं काय प्रचंड सामर्थ्य होतं. सूर्याची तर चळचळा कापत असे, सगळेजण चळचळा कापत असत, तिची काय पुण्याई असली पाहिजे. त्यामुळे त्या देवांची अवस्था कठीण होऊन गेली आणि ते लहान बाळकं होऊन गेली तिच्या ह्या सामर्थ्याने. तेव्हा त्याची झाले बाळका ठाया पुढे लोळती, बाळे देखून अनुसूया भयचकित होऊन या, पुनरपी वस्त्रे नेसून या आली त्या बालकांजवळ. त्या बालकांजवळ आली. तिघं छोटे छोट्या अंदात तोंडात अंगठे घालून रडून राहिले, भूक लागली. अनुसूयालाही मोठं आश्चर्य वाटलं की आपलं तप केवढा असेल याची तिला कल्पना आली. तिन्ही बाळं रुदन करत होती. अनुसूयेने त्यांना आपल्या कडेवर घेतलं आणि स्तनपान करवलं. एका मागोमाग एक तिघांनाही स्तनपान करवलं. पाहे पा नवल काय घडले, त्रैमूर्तीची झाली बाळे, स्तनपात्र माणसे तोशिले तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी 14 भुवन सप्तसमुद्र वडवाग्नी जाण, त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी. आता हा ब्रह्मा विष्णू महेश तिघांची तृप्त झाली पोटं. स्तनपान करून जेवण भरून पोट भरलं जेवण करून. आणि मग तेवढ्यामध्ये हा अत्री ऋषी आला स्नान आणि त्याची सर्व जी काय ब्रह्मकर्म होती ती सगळे आटपून. त्यांनी पाहिलं घरात काय मुलांचा आवाज येतोय. आत येऊन पाहतात तर 3 छोटी छोटी बाळकं खेळतायत. त्याला काही समजे ना हे काय झालं. त्याने विचारलं तिला, तर तिने सांगितलं, कडे घेऊनी बाळकासी खेळवी तसे तिघासी, घालून या पाळण्यासी पर्यंदे गाई ते वेळी. पर्यंदे गाय नाना परी उपनिषदार्थ अतिकुसरी अतिउल्हासे सप्तस्वरी संबोखितसे त्रैमूर्तीसी. या त्रैमूर्तींना ती झोपवत होती. छान गायन करून, गायनाला अत्यंत महत्त्व आहे या संपूर्ण गुरुचरित्रात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गायनाचा उद्देश काही ना काही आढळ येईल. अत्री ऋषी जसे आले ती पाहिलं त्यांनी की आपली पत्नी गाते आहे. आणि मग त्याने विचारलं ही कोण बाळ. तेव्हा तिने हा सगळा वृत्तांत सांगितला. काय झालं, अतिथी कसे आले, त्यांची मागणी काय होती आणि ती पुरवताना ती मुलं कशी झाली, छोटी छोटी बाळं झाली आणि आता मी त्यांना स्तनपान करून त्यांची क्षुधा भागवते आहे. आणि मग त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं. त्यांना लक्षात आलं की हे त्रैमूर्ती कोण आहेत. त्रैमूर्ती हेच म्हणत नमस्कार करीत असे. नमस्कार येता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका, आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले ते. हे सगळे तिघही अतिशय प्रसन्न झाले. बाळ राहिले पाळण्याशी, निजमूर्ती ठाकले सन्मुखेशी, साधू साधू अत्री ऋषी अनुसूया सत्य प्रतिव्रता. तुष्टलो तुझे भक्तीसी, माग मनी वरेच्छसी, अत्री म्हणे सतीसी जे वांछिती माग. आता तू काय जे तुला इच्छा असेल ते माग, आम्ही सर्व तुला द्यायला तयार आहोत. तेव्हा तिने सांगितलं की आता मात्र तुम्ही माझ्याकडे पुत्र होऊनच राहा. आली यांची पंचायत. आता ह्याच्यापाशी राहणं भाग आहे, आपण शब्द दिलेला आहे.
तिघे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रापरी, हेची मागतो निर्धारी त्रयमूर्ती आपण एकरूप एकरूप. ऐसे वचन ऐकोनी वरदिद्धला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी. त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनुसूया पोशी बाळका परी, नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गांची परियेसा. ब्रह्मामूर्ती चंद्र झाला, विष्णुमूर्ती दत्त केवळ, ईश्वर तो दुर्वास नाम पावेला, तिघे पुत्र अनुसूयेचे. दुर्वासा आणि चंद्ररेखा उभे राहून माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जागते. आता आम्ही जातो तपस्थानाला. दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी, जाऊ तीर्थे आचरुनी म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते, चंद्रमंडळी वासमाते नित्यदर्शन तुमचे चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरोणी चित्ती, त्रैमूर्ती तोची निश्चिती म्हणून सांगती ती असी. तो त्याच्यातच सर्व त्रैमूर्ती एकवटलेले मिळतील. त्रैमूर्ती जाण तोची दत्त, सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोणी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रयमूर्ती ऐक्य होनी दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठानासी. अशा प्रकारे हा विष्णू दत्त होऊन अनुसूयेच्या घरी राहिला. अशी कथा सिद्धांनी नामधारकाला सांगितली. जय सिद्ध योगीश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो, हे कृपा सिंधो सिद्धा. किती सुंदर अशी कथा तू आम्हाला सांगितलीस. तुझे नि प्रसादे मज ज्ञान झाले उपज सहज. तारक आमचा योगीराज विनंती माझी परियेसा, दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू, पुढे अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपावे. आणि मग यानंतर गुरूंचे कसे कसे अवतार होत गेले हे आता तुम्ही मला सांगा, अशी विनंती नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर सिद्धाला करतायत. अशा प्रकारे या ठिकाणी ही कथा संपते आहे. आता अनुसूया ही काय आहे? कुठलेही असूया नाही, बघा अशी तुम्हाला मी सांगितलं. तेव्हा दत्तात्रेयांची या दिवशी संप्रदाय दिसून येतात. काही लोक मार्गशीर्ष 14ला जन्म करून 15ला पाळणे करतात आणि काही शुद्ध 15ला जन्म करून वद्य 1ला पाळणे करतात. या फरकाचं कारण असं समजण्यात येतं की गुरुचरित्रात वर्णन केल्यामुळे अनुसूयेचा सिद्ध संकल्प अशा अमोघ वाणीने तिन्ही देवतांना प्रथम बाळरूप घेणं भाग पडलं. त्यातील दत्तमूर्ती विष्णुमूर्ती दत्त यांना श्री वासुदेवानंदांनी आपल्या षोडशावतार चरित्रात कालाग्नी शमन असं म्हटलेलं आहे. शुद्ध 15 जो अवतार झाला त्याचे नाव योगीजन वल्लभ. तिन्ही बालकांच्या जन्मानंतर त्रैमूर्ती प्रसन्न होऊन अनुसूयेच्या इच्छेप्रमाणे त्यांनी वरदिद्धला मूर्ती तिन्ही राहती बालके म्हणून असा आशीर्वाद दिलेला होता. या घटनेतील अवताराला धरून चतुर्दशी जन्म आणि पौर्णिमेस पारणं असा प्रघात पडला. परंतु लागली दुर्वास आणि चंद्रदेखा उभे राहुनी माता भिमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तया निजस्थाना असं म्हणून अनुसूयेच्या संतोषाकरता त्यांनी आपापले अंश श्री दत्तात्रेयांच्या ठिकाणी ठेवून सांगितले की तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरोणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती, हे मनी धरावे तुम्ही. त्रैमूर्ती तोची जाण दत्त, सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोणी चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रैमूर्ती ऐक्य होनी दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपोलाले. अनुसूयेच्या घरी देखा त्रैमूर्ती राहिली मूर्ती एक, नाम दत्तात्रेय ऐका. मूळ पीठ श्री गुरूंचे, ते श्री गुरूंचं मूळ पीठ. ही घटना घडली त्यावेळी पौर्णिमा होती. काही लोकांनी त्याचा प्रथम बालस रूपाने आविर्भाव झाला तोच मुख्य अवतार समजून चतुर्दशी ही, आणि काही जणांनी त्रैमूर्तीचे ऐक्य झाले ती घटना प्रमाण धरून पुढचा दिवस ठरला. तर अशा प्रकारे ही दत्तजन्माचं कथा आहे, अत्रींची कथा आहे. या कथेतून आपण काय घ्यायचं हे पहा. दत्त म्हणजे काय? सत्वतजन्म मिळून एकत्र झालेली सर्व जगत चालवणारी अशी ही गुरु परंपरा या दत्तांपासून सुरू झालेली आहे. आपण सर्व त्या परंपरेचा आदर केला पाहिजे आणि हा आदर
आपल्या वागण्या बोलण्यात येऊन गुरुविषयी आपल्या मनात प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. गुरुचं मूळ कुठे आहे पहा. दत्तात्रय, त्याच्यानंतर त्रिमूर्ती आणि त्याच्यानंतर मूळ विश्व, असं हे आहे. आणि हे राखण्यासाठी आपल्या मनात गुरूंची परंपरा जी काही आहे, या परंपरेविषयी अत्यंत आदरपूर्वक आपण वागलं पाहिजे. ही परंपरा समजून घेतली पाहिजे. आता नग्न होऊन वाढा म्हणजे काय, हा अनेक लोकांना प्रश्न पडतो. त्याचं मी मुद्दाम स्पष्टीकरण देतो आहे. सर्व वृत्ती नष्ट झाल्याशिवाय ह्या त्रिगुणरहित अशा अवस्थेत आपण जात नाही. म्हणून अनुसूया गुणरहित व्हावी लागले, सगळं वस्त्र काढून टाकले. कृष्णाच्या चरित्रात ही कथा आहे पहा, की सर्व दासींनी आपली वस्त्र काढून ठेवली आणि ती कृष्णाने पळवली, असा एक उल्लेख एका कृष्णाच्या कथेमध्ये आहे. त्याचाही अर्थ हाच आहे, यात कुठला वाईट अर्थ नाही आहे, की तुमच्या वासना सर्व नष्ट झाल्या. वस्त्र ही वासना आहे. आपण का वस्त्र नेसतो तर नग्न असण्याची आपल्याला लाज वाटते. आणि हे सगळं नाहीसं होण्यासाठी हे वस्त्रसुद्धा जेव्हा काढून टाकून जेव्हा आपण हे होतो. तुम्हाला माझ्या एक खूप चांगल्या परिचयाचे असे एक योगी आहेत, नाथ संप्रदायाची दीक्षा घेताना त्यांना पूर्ण नग्न होऊन पाण्यात उभं राहून दीक्षा घ्यावी लागते. ही कथा त्यांनी मोठ्या अत्यंत सुंदर अशा वाणीने मला सांगितलेली मला चांगली आठवते. तर या सगळ्याचा अर्थ आपण लक्षात घ्यावा. कुठल्याही कथेचा अर्थ लक्षात घ्यायचा असतो. ती कथा जशी या तशी लक्षात घ्यायची नसते. त्यामुळे या ठिकाणी आपल्या मनात कोणताही गैरसमज ठेवू नका. आणि म्हणून ही कथा अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म साजरा केला जातो. तर आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की. सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः.